शांत बसा रे. प्रेस सुरू झाली आता, थोडे शांत बस. कॅमेऱ्यावाल्याला त्रास नका देऊ. कॅमेऱ्यावाल्याला कुणी आपल्या पोरांनी त्रास देऊ नका. काय होतं बोला. नाही, माझं म्हणणं असं आहे, शेवटी 60, 70, 80 वर्षापासून या समाजाला आरक्षण असून सुद्धा ओबीसी दिलं गेलं नाही. म्हणून हा प्रचंड मोठी वेदना आहे. याला राज्य सरकारनं, मुख्यमंत्र्यानं याला गर्दी समजू नाही, तर याला वेदना समजावी. गोरगरिबांच्या लेकरांची वेदना आहे. आरक्षणासाठी वाटोळं होतं आहे लेकराचं पूर्ण. म्हणून या गरीब मराठ्यांचे लोक मुंबईत आलेत. सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करतायत. काय आता डर माग भंगार गोळ्या झाले कामान धामाचे नुसते आरडते सारखं. प्रेस म्हणलेलं सुद्धा कळत नाही तुम्हाला. गोरगरिबांच्या आयुष्याचा लेकरांचा प्रश्न आहे म्हणून मुंबईत आले सगळेजण गरीब मराठीची सेवा करायला. त्याला गर्दी समजू नका. इथं सांगितलं 2-4 हजार थांबा म्हणून इथं येत, मग बाकीचे तिकडेच थांबणार. माझी राज्यातल्या गरीब मराठ्यांना विनंती आहे, तुम्ही जे राज्यभरातून आता मुंबईकडे कूच करायला लागलात, मुंबईकडे यायला लागलात, येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या सुरक्षित लावा पार्किंगमध्ये. नंतर रेल्वेनं तुम्ही आझाद मैदानला या. ही एकदम सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला वाटत असेल आपली गाडी असून आपण रेल्वेनं कशाला जायचं. गाडी सुरक्षित राहते, तुम्ही सुरक्षित राहताय. मी सांगतोय तुम्ही एवढं लक्षात ठेवा. मैदानावरती गाडी लावा, तुम्ही वाशीला लावा, शिवडीला लावा, मस्जिद बंदरला लावा. इथं आझाद मैदानच्या आजूबाजूचे काही 29 ग्राउंड आहेत ते फुल झालेत वाटतं. त्याच्यामुळं जरी तुम्ही 20 किलोमीटर वाहनं लावले तरी काही अडचण नाही. तिथं पोलीस संरक्षण आहे. गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करतायत. तुम्ही 5 रुपयात आझाद मैदानला येता म्हणजे उलट तुम्ही टेन्शन फ्री होताय. तुम्ही दिवसभर बी रात्रभर बी इकडे राहिले तरी रेल्वेनं कधीही तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकता, हे समजून घ्या. काही भावांना आपल्याला वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे आणि आमच्या गाड्या वाशीला कमून इतक्या लांब. उलट इथं लावायला जागा नाही. तुम्ही तिथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहते आणि तुम्ही इकडं मुंबईत फिरताय. मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या. दुसरं असं, ग्रामीण भागातून जे जेवणाचे ट्रका भरून यायला लागल्यात त्यांना माझी विनंती आहे, कुठं कुठं पार्किंगला लोक थांबलेत हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या आझाद मैदानाकडं. तुम्ही वाशीला वाटप करा, चेंबूरला वाटप करा, महानगरपालिकेसमोर करा, तुम्ही शिवडीला करा, तुम्ही त्याच्यानंतर त्या मस्जिद बंदरला करा. त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत. काय बीपीडी का काहीतरी आहे, हा बीपीडी काहीतरी आहे ना, एक बीपीटी, हा ते एक मोठा ग्राउंड आहे. तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट ट्रका भरून इकडं आणू नका. कारण इथं शिल्लक राहत आहे, तिकडचे उपाशी मरती. त्यामुळे तिकडून वाटीत इकडे आहे. ही दुसरी गोष्ट सांगितली. माझी तिसरी गोष्ट आहे, इथं जे अन्नछत्र सुरू केलेत ना, हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घ्या.
अन्नछत्र सुरू केलेले एक जणांनी केले. त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. मी मीडियात नाव घे ना. परत म्हणताना हे काय झालं. अन्नछत्र एकाने सुरू केलंय आणि पैसे मागवतोय तिसरा. असले नालायकपणा करून गरिबाचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो. मी नाव घेईन. माझ्या जवळचा असो नाही तर लांबचा असो. तुम्ही माझ्या संग गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत. तू आता बहुत किती पैसे झाले डिझेलचे फिरलेले ते आम्ही सगळे मराठ्या जमा करून देतो. कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतंय. कारण त्याने लोकसभेत सुद्धा पैसे खाल्लेत हे मला माहिती आहे. आता बी रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करीत असला तर हे जमणार नाही मला. रेनकोट एका माणसाने वाटप केलेत. मला इथं रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करतोय. भिकार धंदे बंद करतो. तूही माया नजरेत इज्जत आहे. तुला क्लिअर सांगतो नाही मी नाव घेईन पुराव्यासहित. लोकसभेला तो कोणाकोण पैसे घेतले याचं बी नाव घेईन. आणि आता रेनकोटचे कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन. मी सोडून दिलं तर तुला. मला बोलायला लावू नको. तू माझ्या जवळचा असतील लांबचा असतील मला देणं घेणं नाही. गाडी घेऊन पळतो. तुला काय घेऊन पळ मानलेलं नाही. तू माझ्या लय जीवाचा विश्वासाचा म्हणून घेऊन पळतो. आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो. मी जातीसाठी कसं विश्वास कमीतोय. तो डिझेल किती झाला आतापर्यंत. तो या गाडीचं भाडं सांग. 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठ्याला द्यायला लावतो तुला. महानाव खराब होतं तुमच्या असल्या नालायकपणामुळं. म्या मागायला लावले का असं होतंय ते. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो आता 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असले तर आज रात्रीत तुमचे पैसे माघारी मागा. समजलंय का. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेच्या आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो. जेवणाला कोणाला छत्र्या वाटायच्या असतील कोणाला रेनकोट वाटायचे असतील तो या गांडीत दम असला तर वाटेव म्हणा. आम्ही 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्र्याची गरज नाही. आम्ही आमचा पावसात झोडपू. हे दुकानदार तर बंद केलेत. मी समाजाच्या जीवावर फाळके हाणणारे हे बंद करून टाकलेत. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचेत. मी तेच बंद केलेत. पण यांचा हळूहळू माझ्या संग राहून काहीच सुरू आहे. तर मी भाजदेशी नाव सांगून दे. तो इतका देवारा होईन तुला वाटतं सण मी दादा आहे फादा आहे. इथं लोक पायाखाली ढोपरीत असते धरून. दादा नाही फादा नाही काही नाही. मग आम्ही इज्जत देतो ते सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो आम्ही इज्जत देतो ते सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असतात तेवढे. असं काय नाही. कोण दादा नसतो काय नसतो. फक्त इज्जत करीत असतात प्रत्येकजण प्रत्येकाला खंबीर असतो. मग कुणी लेचं पेचं नसतं इथं. हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा. किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. कुणी सांगत आहे का नाव. उगाच पैसे काढी देत काय करतात. समाज मोठा करायला दिला सोडून आणि छापायचंच बघत आहे. आम्हाला वाटलं लई इमानदारी पळत होतं काय नू. आणि शेवटचा मुद्दा. उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलो. उद्यापासून पाणी पिणी सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही. त्याच्या लक्षात येत नाही आहे. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणीसुद्धा बंद. आणि 5वा मुद्दा. मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं. यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या अत्याचार करू द्या. मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे. त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हा शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त तुम्ही शांत राहा. शांत बस. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहीत झालं नाही तर आम्हाला माहीत नाही.
काल जर मुख्यमंत्र्याच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिलेत की तातडीनं मार्ग काढा, तर मग ज्यांना सांगितले ते का काढत नाहीत? हे तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहीत झाले. त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलं की रात्रीच की तुम्ही तातडीनं हा मार्ग काढा, तर हे का काढत नाहीत? आत्ता बैठक सुरू असते, हे बैठका यांच्या हमेशा सुरू असतात, हे लई भंगार येते नुसत्या बैठका. मार्ग काढून लोकांच्या मनं जिंकायचे हे गरिबाचे, ते सोडून देते. काय ते कालच विषय झाला ना त्या राज ठाकरेचा आणि त्याचा, बार काय काढेल. काल बोललो ना, पुन्हा बोललं का? खरं बोला, खोटं बोल नका. कालचाच विषय ना हा, मग काल बोललो ना त्याच्यावर, काल बोललो मी त्याचं. मी म्हणणं माझं राज ठाकरेंच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाचं राज्यातल्या म्हणणं आहे की दोघं भाऊ चांगले आहेत, ते ब्रँड चांगला आहे, पण ह्यो विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात का म्हणाला? आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात का म्हणाला? तुला विचारलं का? तो हे नाशिक सासरवडी, तू 50 बाऱ्या नाशिकला कमवून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाळलं त्यांनीच, तरी तू त्याच्याच दुरण वडितो. तो पोरग पाडलं हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे, हे मनाला भुकालेलं पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतो, असलंय ते. कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा, आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचे चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं, तर तू नीट राह. तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलिडिटी रोखल्या होत्या हे आम्हाला माहिती आहे. मराठीच्या शा खाऊ नको, इथून पुढं बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो हा नीटोबा मराठी काढतील मग. कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिडिटी रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावर, हे आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे इथून पुढं वचवच करू नको, कारण तू का लय लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तो आमच्याच घराण्याच्या कथाट्यात आहे, हे ध्यानात ठेव. मग आता चंद्रकांत पाटलाला काय अक्कल रे बोंगरी, ते त्याचं विचारता 50 बारे, त्याला अक्कल असे ठुलं असतं का? त्याच्यामुळे त्याला काढून टाकलंय. चंद्रकांत पाटील लयच लांब जायला लागला हो आता, असा शब्द वापरला का त्यांनी? नाही, चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला का नक्की? मला खोटं सांगू नका. असं म्हणा ना, तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता. मी आता चंद्रकांत पाटलाचा आत्ता नेटोबा केला असता मी लगेच. तसा प्रश्न नाही, तेच म्हणलं प्रश्नात, कारण तो काय बोलतो महबारीक देण असत. हां, तो तसा नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्या, तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या, पण दिल्लीत राहायची पंचायत होईल ह्या शब्दामुळे. एका राजकारणाचे शब्द बोलावेत, पण कोणचा शब्द बोलायचा आणि कोणचा नाही बोलायचा तो समाजाच्या अस्मितेचा असतो मराठ्याचा.
मला माहित होतं तो शब्द तो बोलणार नाही. तो जर बोलला ना त्याचा गेमच वाजवी. थांबा रे. तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला देणं घेणं नाही. ओबीसीत मराठा आहे, ओबीसीतून आरक्षण पाहिजे, त्याशिवाय मी आणि मराठे मुंबई सोडित नसतेत. आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो. तुम्ही स्वतः कॅमेऱ्यावर बघणार आहे, हे पण ध्यानात ठेवा म्हणा. ती दिवस उगू देऊ नका. कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून, रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबईत सोडाच, पण इथून 100 200 किलोमीटर मागं उभं राहावं लागतं. आणि आपण जे बोलतो ते करतो. तुम्ही फक्त पुढच्या शनिवारी रविवारी बघा. मग आता तुम्ही पत्रकारांनी विचारलं असेल ना, मग याच्यामुळे मी लबाड लोक व्यासपीठावर चढून देत नाही. ते मला इथं म्हणले आम्ही सोबत येतो, तुमची मागणी योग्य आहे. कोणाचं नाव घेऊन मग मोठं करण्यात मजा. चला जाऊ द्या, जे म्हणले असतील ते म्हणले असतील, त्या सोडून. मी आहे ना खंबीर ओबीसीतून आरक्षण घ्यायला. थांबा रे. कोण म्हणलं? कोण? चिचुंद्री. चिचुंद्रीचे का पाय मोजले का तुम्ही? तिला 4 पाय आहेत का किती आहेत मिळत लागत नाहीत की चिकाट पळत दिली. आणि चिचुंद्री लाल असते, लाल. ऊन पडलं तरी लाल, हिवाळा असला तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल. आणि काय म्हणती हे सुद्धा कळत नाही चिचुंद्री. नुसती आरडत चलती, नुसती आरडत चलती. त्यामुळे ते त्याचा दोषच नाही. आता एकदा आंदोलन संपू द्या. निलेश साहेबाला दादाला सांगितलं होतं मी, याला आवरा, एकदा आंदोलन संपू द्या, त्याच्यात बघतोच किती दम आहे मी. थांबा तुम्ही. पण ते सध्या नको आता. हे लोक ना, राजकारणी लोक नासके असतात. सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या तुम्ही. हे मंत्री आमदार हे नासके असतात. यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोरच बोलणार. समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं. मग 2 वर्ष काय सांगितलं तुम्हाला? 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं भातरायला ठेवलं का म्हशी? तुम्हाला म्हशी भातरायला येत होते का अंतरवाली? तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. यांचे ना नीच विचार आहेत बघा. लोकांना ना तळपायचं असे यांचे विचार आहेत. यांना सगळं सांगितलेलं आहे. नको बाबा. चलो धन्यवाद. मग तोंड कोरडं पडायला लागलं आता बस. नाही काही मेसेज नाही, फिसेज नाही, काय नाही. बघू आम्ही कसं मिळायचं. आम्ही पुरे सज्ज झालेलो आहे. फक्त मराठ्यांना पुन्हा सांगतो, सगळ्यांनी तुम्ही शांत राहा. काही झालं आरक्षण तर घेणार आहेत, त्याच्यात दुमत. आणि ते पण ओबीसीतूनच घेणार, इकडून तिकडून. फक्त तुम्ही शांत राहा. सरकारलाही सांगणं आहे, तुमच्याकडं तर टॅक्सी लावायची एक लाईन असती, त्याच्यावर गाड्या लावू द्या. पोराला कमी पडतंय. आता 29 ग्राउंडवर लावलेत, कमी पडायले. तुम्हीच पत्रकार बांधव सांगतात हा, मला माहीत नाही. ते आपल्या साहेबांनी सांगितलं. कुंकड पळून गेले, ती फुटले काय आहे का? त्यांनी सांगितलं की सगळे पॅक झालं. मग आता टॅक्स लावतेत, हे लावतात. तिथं लावू द्या ना, गरिबाच्या लेकरात काय फरक पडतो? आणखीन बरेचसे स्टेडियम आहेत तिथं कुठंतरी, इथं जवळ कुठंतरी हे माहीत नाही आपल्याला, इथं आसपास. ते बी ओपन करा.
आराम करते लेकरं गाड्या लावते. ते वानखेडे स्टेडियम एक आहे, त्याच्यात गाड्या लावून वरती आराम करू शकते. तुम्हाला जेवढे असते तेवढे द्या, पण मराठ्याच्या पोराला सांगतो मैदानावर गाड्या लावा, जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील. म्हणजे तुम्हाला मुंबईत यायला ताण नाही. गाडी सकट मुंबईला येणं, तुम्ही जरी भिजले तरी तुम्ही रेल्वेनं जाऊन गाडीत झोपू शकता, कपडे बदलू शकता, जेवू शकता. दोन्ही दत म्हणल्यावर लावायला जागा नाही. त्यामुळं हे पण सगळ्यांनी समजून घ्या. मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे. आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये. धन्यवाद. बस बस धन्यवाद. आता अरे मग तोंड कोरडं. अरे मला नाही बोलता येत हिंदी. आमची मागणी ही संविधानाला धरूनच आहे, सगळ्या सरकारला माहिती. सरकारी दस्तऐवजे हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं जे बॉम्बे गव्हर्नमेंट्स कायदे देशात लागू झाले हे इंग्रजकालीन दस्तऐवजावरच लागू झाले. तेच पुरावे दस्तऐवज आमच्या मराठ्यांचे कुणबीचे आहेत. मराठा आणि कुणबी एक आहे. याच्यासाठी 58 लाख नोंदींचा अहवाल सरकारजवळ आहे. त्यामुळं मराठा आणि कुणबी एक हा पण जे निघतोय. गॅझेटियरमध्ये गावनिहाय, तालुका आणि जिल्हानिहाय नोंदीची आकडेवारी. म्हणजे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे असंच प्रत्येक गॅझेटियरमध्ये. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली, तिची फक्त आता अंमलबजावणी करणं बाकीचं आहे. पोटजात उपजात म्हणून कुणबींची, मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घेता येते. संविधानाच्या बाहेर ही मागणी नाही आहे. फक्त त्यांना द्यायचं जीवावर आलं आहे. पण आम्ही आता ही शेवट आरपारची लढाई आहे, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. मराठे आता घरी झोपायला तयार नाही आहेत. जसा वेळ मिळेल तसं मुंबईकडे निघाले. शनिवारी रविवारी यायचं तर आत्ताच यायला लागलेत. काही जेव्हा वेळ असेल तेव्हाच निघतात. रात्रीच यायला लागलेत. त्यांना वाटतं आपले पोरं मुंबईत जाऊन संघर्ष करायला लागलेत, लढायला लागलेत, आपण घरी झोपून काय करायचं. सगळे मुंबईकडे निघाले. ते शनिवार रविवारची वाट नाही बघायले. वेळ मिळाला की मुंबई, वेळ मिळाला की मुंबईकडे निघाले. नाही मग आमची जर देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की आमची मागणी अवैध आहे, तर मग 180 जाती घातल्या होत्या आधी. मग 350-400 जाती ओबीसी आरक्षणात पोट जाती उपजाती मग घातल्या, त्या सुद्धा अवैधच असायला पाहिजेत. मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलं होतं, ते आता 30% झालं. मग वरचं 16% सुद्धा अवैधच असायला पाहिजे. एका डोळे गेले की त्यांचे. 50%च्या वर 52% कसं काय झालं. वरचं 2% सुद्धा अवैध, ते उडवायला पाहिजे. ज्या जाती सदन झाल्यात त्या बाहेर काढायला पाहिजे होत्या. दर 10 वर्षाला त्यांनी त्याचा सर्वे करणं आवश्यक होतं.